पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादीला घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. मी गेल्यावर माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची. साधं उत्तर द्या महिला मंडळ, साधं पटकन उत्तर द्या महिला मंडळ, पटकन. तुमची सासू मिली तुमची सासू, लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली, आता उत्तर द्या. पोरगी रडती सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का? अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं बामट्याची दुनिया सगळी, काय असं काय? हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कशात आहे? भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. पूर्ण उत्तर द्या, पूर्ण. तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पाहिलं कधी पाहिल नाही, पण तुमची पसंती झाली आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत, जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना बस कोणच्या ताटात जास्त पडल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या? पोरानं कोणच्या पडल रे? पोराच्या. कराय. आणि मग का आला लबाड्या करायच्या, आणि वरून त्याला राखी बांधी ती, त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले, पैसा जास्त झाला, तर लग्नामधले मामा बदलवलेत पायानी. हो पैसा जास्त झाला, आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलनीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो? गुरु मामा. कोणता मामा? गुरु. असा थोबाड फोडलं पाहिजे गुरु मामाचं. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखा आहे, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ नीट ऐका. फाटक्या कपड्यातला, फाटक्या शर्टातला, फाटक्या पायजाम्यातला मामाच भाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा तुम्हाला वाटतं मग रक्त. एक वाक्य सांगा, पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडीत जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे, पाजू नको हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नको कोणाच्या. जन हे सुखाचे, बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ, भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला, तर प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असेल, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्म्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता आज सुना जरा नीट ऐका. तू काय तिकडून 5-7 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली. गुरुवार केले असते ना 4, संपले का? बावळ्याचा बाजार नाही, येण्याचा बाजार झालाय. पण झालेलं गुरुवार करा तुम्हाला. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागला तर कुशिड झाल्या. तू इकडं उद्यपणा घाली तिला. ऐ पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? अरे विषयाचा आणि गोड पारमार्थ. जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3, तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. हातानं झटी कोण सांगितले तुम्हाला? आज एक वाक्य ऐकाल का? महिना म्हणलं 2019ला एक वाक्य ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायचं बंद झालं. एकच वाक्य ऐकायचं. महाराज 2019ला एकच वाक्य ऐकायचं, एकच वाक्य महिलांनी.
वाक्य ऐकाल एकच, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पोथेवाची तन पारायण करता, त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरींना 3 वाक्य सांगतो, ऐकाल पुरीनो. पुरी तर बोलायचंच बंद झालं. एक, पुरीनो नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही, उशिरा करा, शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. पुण्या उलट तुम्हाला येडपाट पोरका नवरा मिळाला ना, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पुरीनो, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील, पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे, बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, 2-3. तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळट, आम्ही एका वर्गात येतो नाही. आणि तिसरं वाक्य पोरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. बस. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही, आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एड्स सुद्धा जवळजवळ गेलाय, आता ग्लोबलही गेलंय. आता 3च रोग आहेत सगळ्यांना माझ्यासकट. एक, शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा राखेल रे चहा. एक, शुगर. 2, बीपी. आणि 3, अटॅक. आता ऐका एकेकाचं लक्षण. शुगर का वाढते? अनियमित झोप. 2, सतत 90 पिणाराची शुगर वाढते, दारू पिणाराची. का 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 नीट ऐका, कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, मोसंबी घ्या, नारंगी घ्या, कोणताही ब्रँड घ्या. मग एकाने मला कीर्तनात विचारलं उभं राहून, दारुड्याची शुगर जर पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशानं वाढती?